नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाइट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या लेक्चरमध्ये आपण बेसल नॉर्म्स किंवा बेसल अकॉर्ड 3 आणि याच्याबरोबरच AT1 बॉन्ड्स याच्याबद्दल जाणून घेणार आहोत. ओके, सो AT1 बॉन्ड्स हे बेसल अकॉर्डशी संबंधित आहेत आणि बेसल नॉर्म जे आहे त्याच्यावर आपल्याला राज्यसेवा असू देत, कंबाईन असू देत किंवा UPSC प्रिलिम्स असू देत, याच्यावर आधी प्रश्न दिसून येतात. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की जे प्रश्न विचारले गेलेले आहेत ते खूप सुपरफिशियल आहेत. म्हणजे सिंपली तुम्हाला की बेसल अकॉर्ड किंवा बेसल नॉर्म्स कशाशी संबंधित आहे, इतका सिंपल प्रश्न UPSCनी विचारला होता. तर हे कशाशी संबंधित आहे, तर हे बँकेशी संबंधित आहे. एकदम बँकिंग जे काही व्यवहार असतात सगळे, बँकेचं आरोग्य चांगलं राहावं त्यासाठीच्या उपाययोजना म्हणजे बेसल नॉर्म्स. ओके, तर हे जाणून घेऊयात. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाइटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. तसंच फेसबुकवर आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. आता हे स्वित्झर्लंड आहे आणि या स्वित्झर्लंडमध्ये हे इथं जे आहे हे बेसल नावाचं शहर आहे आणि इथंही बेसलचं ऑफिस आहे. तर एकंदरच हे लक्षात ठेवा, स्वित्झर्लंडमधलं एक शहर आहे बेसल. ओके, त्याच्यानंतर बेसल 3 अकॉर्ड जे आहे ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण ते सध्या चर्चेत आहे. एकंदरच बेसल कमिटी ऑन बँकिंग सुपरविजन. ओके, आता याला इंग्लिशमध्ये जरी लिहायचं राहिलं असतं, मराठीतून लिहायचं राहिलं असतं तर बऱ्यापैकी गोष्टी इंग्लिशमध्येच लिहाव्या लागल्या असत्या, म्हणून हे इंग्लिशमध्ये लिहिलेलं आहे. पण याच्या एकूण एक गोष्टी ज्या आहेत त्या खूप शॉर्टमध्ये आणि सरळ सरळ एक्झाम ओरिएंटेड आपण छोटंसं एक याचं हे बनवलेलं आहे क्रक्स. 1974 याची स्थापना झाली होती, 1974. आता ही जी बेसल कमिटी आहे तर बँकिंग सुपरविजन, बघा बँकेवर सुपरवाईज करणं, आपण परीक्षेला वगैरे बसतो आपल्यावर सुपरविजन करणं, देखरेख करणं, काही कुठली चुकीची गोष्ट तर घडत नाही त्याच्यासाठी. तर ही जी बेसल समिती होती ही त्याच्याकरता होती. याचा उद्देश काय होता, ध्येय काय होतं, एम जे आहे टू डेव्हलप स्टँडर्ड्स फॉर बँकिंग रेग्युलेशन, म्हणजे बँकेचे काही व्यवहार होत असतात त्याच्यासाठीचे निकष ठरवणं, ते विकसित करणं, हे या समितीचं काम होतं. याच्यामध्ये एकूण 27 देश आहेत आणि युरोपियन युनियन एवढ्यांचा सहभाग याच्यामध्ये आहे. याचं जे हेडक्वार्टर आहे, मुख्यालय आहे, ते बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट BIS बेसलमध्ये आहे, स्वित्झर्लंड. तुम्हाला स्वित्झर्लंडमधला मॅपही दाखवला, बेसलही दाखवलं. तर बँक फॉर इंटरनॅशनल सेटलमेंट इथं त्याचं बेसलमध्ये हेडक्वार्टर आहे. तर हे बेसलचं बेसिक झालं बघा. मग बेसल 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 1974 पासून हे आहे. मग आता यांची जी पॉलिसी जी आहे, सिरीज ऑफ पॉलिसी, या रिकमेंडेशन, शिफारस केलेल्या ज्या काही त्यांची धोरणं होती, तर ते 3 पद्धतीने तुम्हाला बघता येतं. बेसल 1, बेसल 2, बेसल 3, 3 पॉलिसी आहेत ज्या रिकमेंड झालेल्या आहेत. हिच्यामध्ये जे काय असतं, काय आहे बरं बेसल अकॉर्ड किंवा ज्या शिफारसी आहेत त्यांच्या बेसल 1, 2, 3, एकंदर याचा क्रक्स काय आहे, तर हिच्यामधलं मिनिमम कॅपिटल रिक्वायरमेंट, म्हणजे कमीत कमी किती भांडवल बँकेला गरजेचं आहे टू कीप बँक सॉल्वंट ड्युरिंग द टाईम ऑफ फायनान्शियल स्ट्रेस. म्हणजे बघा, बँक फायनान्शियल स्ट्रेसच्या काळामध्ये तग धरली पाहिजे बँकेनी, त्याच्याकरता मिनिमम किती भांडवल बँकेला असावं त्याच्या संबंधीचे नॉर्म्स आहेत ते, आणि ते सांगतात जेणेकरून जर तुम्ही त्यांचं पालन केलं तर बँक डुबत नाही, डबघाईला जात नाही. सो फायनान्शियल स्ट्रेस म्हणजे आर्थिक तणावामध्ये असणारं कमीत कमी भांडवल ते कसं ठेवायचं काय, आणि त्याचे निकष आहेत ते. ओके, आता बेसल 3 जे आहे, बेसल 3 अकॉर्ड 2008 ग्लोबल फायनान्शियल क्रायसिस आलं होतं बँकांवर, है ना. प्राईम मॉर्गेज आपण बघितलेला आहे व्हिडिओ, त्या व्हिडिओची लिंक मी जी आहे ती तुम्हाला एंड स्क्रीनला शेअर करून देतो, तर ते एक लक्षात ठेवा. पण एकंदरच मी तुम्हाला ज्या बेसिक गोष्टी सांगत चाललो आहे की तुम्ही कुठला जर व्हिडिओ आधी झालेला असेल तर तो जर बघितला नसेल तर तो बघितला, तो गोष्टी अजून तुमच्यासाठी क्लिअर होतील. ओके, कॅपिटल मार्केट पण तुम्ही बघणं गरजेचं आहे, तेही आपण घेतलेलं आहे. आता 2017 बेसल 3 फायनलाइज झालेत, म्हणजे शिफारसी बेसल 1, बेसल 2, बेसल 3. तर बेसल 3 कधी तयार झालं, 2017. का तयार झालं त्याची पार्श्वभूमी आहे 2008चं जे काही रेसेशन होतं, म्हणजे एकंदरच आर्थिक जी काही सगळी घडी विस्कटली होती जागतिक स्तरावर बँकांची प्रामुख्याने, कारण ते घरासंबंधीचे लोन्स आणि त्या सगळ्या गोष्टी त्याच्यामुळे. आता 4 बँकिंग पॅरामीटर्स याच्यामध्ये आहेत. बेसल 3चे 4 पॅरामीटर आहेत. कुठले कुठले, एक म्हणजे कॅपिटल, जे काही आपलं भांडवल असतं, लिव्हरेज, फायदा जो काही आहे बँकेचा, फंडिंग, त्याला निधी जे येतो बँकेसाठीचा, आणि लिक्विडिटी. लिक्विडिटी तुम्हाला माहिती आहे, म्हणजे लिक्विडिटी म्हणजे काय की पटकन मार्केटमध्ये वर्क होणारं जे काही ॲसेट असतं. म्हणजे साधी गोष्ट आहे की
खर्च विनिमयासाठीचं पैसा जो आहे ती लिक्विडिटी, कॅपिटल लिव्हरेज, फंडिंग लिव्हिडिटी, ह्या 4 पॅरामीटर्सवर बेसल 3 आहे. आता बघा याचं जे इम्प्लिमेंटेशन होणार आहे बेसल 3चं ते जानेवारी 2023मध्ये होणार आहे. त्याचं रिझन असं आहे की एकतर बेसल 3 वर्षानुवर्ष पोस्टपॉन्ड होत चाललेलं आहे. फायनलाइज 2017मध्ये झालं, आपण 20मध्ये आहोत, ते 22मध्ये होणार होतं, परंतु कोविड-19नी परत 1 वर्षाने त्याला डिले केलेलं आहे आणि जानेवारी 2023मध्ये हे इम्प्लिमेंट होण्याची लक्षणं आहेत. तर बघूयात आपण. भांडवलामध्ये मिनिमम किती भांडवल रिक्वायर असतं बँकेला, तर 4.5% ऑफ कॉमन इक्विटी, ओके, ॲज अ पर्सेंटेज ऑफ बँक रिस्क वेटेड ॲसेट. आता बघा कॉमन इक्विटी जी आहे बँकेची, इक्विटी काय असतं, शेअर्स आणि त्या सगळ्या गोष्टी. तर याच्याकरता तुम्ही जे याचं लेक्चर आहे आपलं कॅपिटल मार्केटचं ते बघा, तिच्यामध्ये या सगळ्या गोष्टी अजून क्लिअर होतील तुमच्या. तर इक्विटीच्या, कॉमन इक्विटीच्या 4.5% भांडवल जे आहे ते रिक्वायर आहे बेसल 3नुसार. कशासाठी आहे, बँक रिस्क वेटेड ॲसेट, म्हणजे तुम्ही तेवढं ठेवणं गरजेचं आहे, जर उद्या ताणतणाव आला तर हा पैसा आपण वापरू शकतो. आणि बेसल 2मध्ये मग हे किती होतं, हे फक्त 2% होतं. बेसल 3मध्ये याच्यामध्ये वाढ होऊन किती झालेली आहे, 2.5%ची वाढ झालेली आहे. म्हणजे तेवढं जास्त भांडवल तुम्हाला ठेवायचं आहे तुमच्या कॉमन इक्विटीच्या तुलनेमध्ये. त्याच्यानंतर लिव्हरेज रेशो, लिव्हरेज म्हणजे काय, फायदा. लिव्हरेज रेशो जो आहे तो किती पाहिजे की एक्सेस 3% पाहिजे आपल्याला. लिव्हरेज रेशो काय असतो आता, लिव्हरेज रेशो म्हणजे टायर 1 कॅपिटल डिवायडेड बाय ॲव्हरेज टोटल कन्सोलिडेटेड ॲसेट ऑफ बँक. आता टायर 1 कॅपिटल काय असतं, टायर 1 कॅपिटल जे आहे ते मोस्ट ऑफ द इक्विटी जे काही असतं, शेअर्स आणि त्याच्यामधून येणारं भांडवल उभं राहणारं, ते टायर 1 असतं. आणि ते प्रायमरी हे आहे बँकेसाठी खूप महत्त्वाचं कोर भांडवल जे असतं बँकेचं मूलभूत, त्याला टायर 1 कॅपिटल असं म्हटलं जातं. आणि त्याला डिवाइड करणारं ॲव्हरेज टोटल कन्सोलिडेटेड ॲसेट जे आहे तर एक्सेस 3% आपल्याला पाहिजे. आता खरं तर लिव्हरेज रेशो वगैरे इथपर्यंत डिटेलमध्ये इतकं डीप प्रश्न गेलेला नाही आहे, पण काही गोष्टी आपल्याला माहीत पाहिजेत, है ना. आणि इफ यू आर फॉलोईंग स्पॉटलाईट तर तुम्हाला माहीतच पाहिजे. बेसल 3मधून 2 लिक्विडिटीचे रेशो समोर आलेत. आता हे कुठले आहेत, एक लिक्विडिटी कव्हरेज रेशो. बघा 4 गोष्टी होत्या, पहिलं होतं कॅपिटल ते बघितलं, लिव्हरेज बघितलं, आता तिसरं बघतो आपण लिक्विडिटी. लिक्विडिटी कव्हरेज रेशो काय असतो की बँकांनी, म्हणजे जर बँकेची परिस्थिती खराब झाली तर त्या केसमध्ये 30 दिवस बँक सस्टेन करू शकेल एवढे लिक्विड ॲसेट बँकेकडं पाहिजे, तेवढी कॅश. लिक्विडमध्ये काय, तर कॅश महत्त्वाची बघा, हा ना, म्हणजे पटकन तुम्ही मार्केटमध्ये त्याचा विनिमय करू शकता अशी गोष्ट. तेवढी लिक्विडिटी जी आहे, तर पैसा जो आहे तो बँकेकडं 30 दिवसाच्या स्ट्रेस फंडिंगचा असला पाहिजे, लिक्विडिटी कव्हरेज एरिया. आणि हे ठरवणार कोण, तर ते स्पेसिफाईड सुपरवायझर्स असतात, हे ठरवतील की 30 दिवसांसाठी एखाद्या बँकेला किती पैसे लागू शकतात. म्हणजे बँकेनी सफिशियंट लिक्विड ॲसेट ठेवले पाहिजेत, किती, तर मॅक्झिमम 30 दिवसाचा स्ट्रेस ते सांभाळू शकेल इतके पाहिजेत, ओके. त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो म्हणजे नेट स्टेबल फंडिंग रेशो, ओके. फंडिंग चौथं होतं बघा. कॅपिटल, बेसल नॉर्म्समध्ये 4 गोष्टी आहेत, एक आहे कॅपिटल, दुसरं आहे लिव्हरेज, तिसरं आहे लिक्विडिटी, चौथं आहे नेट स्टेबल फंडिंग आहे. तर याचा रेशो जो आहे नेट स्टेबल फंडिंग रेशो म्हणजे काय, तर बँकेला एक स्टेबल फंडिंग मेंटेन करायचं आहे, स्थिर राहिली पाहिजे बँकेचे व्यवहार आणि त्या सगळ्या गोष्टी. किती काळासाठी, तर पिरियड ऑफ 1 इयर, 1 वर्षापर्यंतचा एक्सटेंडेड स्ट्रेस सहन करू शकेल बँक, एवढं नेट स्टेबल फंडिंग बँकेकडं पाहिजे. बघा लिक्विडिटीच्या बाबतीत आपण बोलतोय 30 दिवस, स्टेबल फंडिंगच्या बाबतीत आपण बोलतोय 1 वर्ष. त्याच्यानंतर लिव्हरेज रेशो जो आहे तो एक्सेस 3% आणि कॅपिटल जे आहे ते 4.5% ऑफ इक्विटी. तर हे नीट लक्षात ठेवा. आता याच्याशी रिलेटेड एक महत्त्वाची गोष्ट आहे AT1 बॉन्ड्स, याला म्हटलं जातं ॲडिशनल टायर 1 बॉन्ड्स. म्हणजे हे जे टायर 1 कॅपिटल आहे बँकेचं ते उभं करण्यासाठी याचा वापर केला जातो. म्हणजे आता हे काय आहेत की हे अनसिक्युअर्ड परपिच्युअल बॉन्ड्स आहेत जे बँकेद्वारे इश्यू केले जातात, ओके. आणि त्याच्यामधून बेसल 3च्या ज्या काही रिक्वायरमेंट आहे भांडवलाच्या त्या उभं करण्यासाठी. आता बॉन्ड काय असतं तर ते मी कॅपिटल मार्केटच्या याच्यात डिटेलमध्ये घेतलेलं आहे, तर ते लेक्चर तुम्ही बघा, ओके. आणि RBIचं व्हर्जन जे आहे बेसल 3 नॉर्मचं, याच्यामध्ये ते काय म्हणतात की इंडियन बँकेने किती मिनिमम अमाऊंट त्यांच्याकडे कॅपिटल असलं पाहिजे, तर ते 11.5% ऑफ देअर रिस्क वेटेड लोन्स. बघा
इक्विटीच्या बाबतीत किती होतं की इकडे कॅपिटल 4.5. आता हे बॉन्डच्या बद्दल बोलतोय आपण. हे जे आहे बॉन्ड एक प्रकारचं लोन आहे, तुमचं कर्ज आहे, आणि तिच्यामध्ये त्या बॉन्डच्या किती पाहिजे तुमच्याकडं 11.5%. आणि ह्या 11.5%मध्ये जे काय आहे ते 9% बँकेचं कोर कॅपिटल असतं, किमान पाहिजे 11.5मध्ये. ओके, हे 11.5 आणि या 9%मध्ये 5.5% जे काही कॅपिटल येणार ते इक्विटीमधून येणारं, शेअरमधून येणारं ते पाहिजे. ओके, आणि A1 बॉन्ड्स जे असतात ते बँक का इश्यू करते, तर त्यांना परमनंट किंवा टायर 1 कॅपिटल पाहिजे असतं आणि जे इक्विटी शेअर्समधून मिळतं, आणि त्याच्याकरता बँक A1 बॉन्ड्स विकत असते. आता हे जे लेक्चर आहे या लेक्चरच्याबद्दल एक्झाम ओरिएंटेड काय लक्षात ठेवायचं तेवढं एकदा रिवाईज करूयात, म्हणजे आपलं काम संपलं. एक बेसल एक शहर आहे स्वित्झर्लंडमधलं. बेसल ही एक समिती आहे. कशाची समिती आहे? बँकेचे व्यवहार नीट चालले पाहिजेत, बँक तोट्यात जाऊ नये याच्यासाठीची. 1974ला बेसल समितीची स्थापना झाली होती. त्याचा जो एम आहे ते बँकेचे रेग्युलेशन्स आणि त्याच्यासाठीचे स्टँडर्ड्स विकसित करणे. याच्यामध्ये 27 देश आहे, युरोपियन युनियन आहे. ओके, आता याच्यामध्ये काय आहे ना की याचे जे काही पॉलिसीज आहेत त्याला बेसल नॉर्म्स म्हटलं जातं. 1, 2, 3 असे आतापर्यंत आलेले आहे ना. आता सध्या जे इम्प्लिमेंट होणार आहे ते 3रं आहे. याचा बेस एवढंच आहे. याचा क्रक्स काय आहे बेसल नॉर्मचा, की बँकेकडं कमीत कमी किती भांडवल पाहिजे जेणेकरून बँकेचं दिवाळं निघणार नाही. बेसिक जे प्रश्न आतापर्यंत विचारले आहेत इतके सुपरफिशियल आहे की एवढं जरी लक्षात ठेवलं तरी उत्तर येतं. बेसल नॉर्म जे आहेत तिच्यातला 3रा जो आहे महत्त्वाचा, जो आता न्यूजमध्ये आहे, 2008 जागतिक मंदीनंतर त्याचा विचार झाला. 2017मध्ये याचे नॉर्म्स तयार झाले. याच्यात 4 पॅरामीटर आहेत: कॅपिटल, लिव्हरेज, फंडिंग आणि लिक्विडिटी. हे पण MCQसाठी महत्त्वाचं आहे. मग तुम्हाला बाकीच्या गोष्टी मी क्लिअर केल्या. आणि याच्यामध्ये महत्त्वाचा एक दुसरा इम्पॉर्टंट मुद्दा आहे, तो म्हणजे A1 बॉन्ड्स, ॲडिशनल टायर 1 बॉन्ड्स. तर हे कशासाठी आहेत की बँकेला बेसल नॉर्म 3 पूर्ण करण्यासाठी जे भांडवल लागणार आहे ते उभं करण्यासाठी AT1 बॉन्ड्स बँका मार्केटमध्ये आणतात. तर हे एक लक्षात ठेवा. हां, फक्त हे लिव्हरेज रेशोज वगैरे हे UPSC प्रिलिम्सला विचारलं जाऊ शकतं, पण बाकीच्या सुपरफिशियल गोष्टी कंबाईनपासून कुठलीही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम असू दे, बँकेची असू दे, राज्यसेवा असू दे, तिच्यात विचारलं जाऊ शकतं. तर हे महत्त्वाचं आहे इकॉनॉमीमधलं पार्ट. तर स्पॉटलाईटबरोबर जोडलेलं राहा. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.